शेतकरी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये अगर घराच्या आसपासच्या मोकळ्या जागेमध्ये आपण असं पाहतो की तिथं पाण्याचा थोडा जरी अंश गेला किंवा पावसाळ्यामध्ये जे काही पाऊस वगैरे पडून जातात त्यानंतर भरपूर प्रचंड प्रमाणामध्ये तणं वाढतात आणि इतकी फास्ट त्या तणांची वाढ असते की ती लवकर नष्ट होतील असं वाटतच नाही. परंतु यासाठीच यावर अतिशय कमी खर्चातला साधा सोपा मार्ग आम्ही आपणासाठी इथं खोलत आहोत. शेतकरी मित्रांनो नमस्कार. ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बंधूंचे मनापासून स्वागत आहे. आपण आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं ही आमची मनापासून इच्छा आहे. शेतकरी बंधूंनो, या फोटोत आणि व्हिडिओत आपण पाहतोय की इथं आपल्या बांधावरती तणनाशक मारायची प्रोसेस सुरू आहे. तर हे बांधावरती तण जे आपण पाहतोय तर पूर्णपणे हिरवागार आणि थुंकायला सुद्धा जागा नाही असं म्हटलं तरी चालेल, एवढ्या दाट प्रमाणामध्ये इथं तण आलेलं आहे. बऱ्याच वेळेला शहरांमध्ये मोकळ्या जाग्यांमध्ये खेडेगावात कुठेही ही अशाच प्रकारची तणं पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा इतर वेळी देखील वाढतात आणि आपण कुठली तरी किरकोळ तणनाशकं मारत बसतो आणि यांचं नियंत्रण मात्र होत नाही. तर यासाठी खात्रीलायक उपाय या व्हिडिओमध्ये आपणाला सांगितलेला आहे. तर या उपायामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला ग्लायफोसेट 71% SL म्हणजे आता मार्केटमध्ये प्रचलित नाव मिराय 71 असेल, इराय 71 असेल किंवा कुठल्याही कंपन्या असू देत, आपल्याला आतला घटक महत्त्वाचा आहे. कृषी सेवा केंद्रात तुम्ही जाऊन फक्त मिराय 71 असं नाव सांगितलात किंवा ग्लायफोसेट 71% SG हा घटक असणारा आपण तणनाशक मागितलं तर ते लोक साधारणपणे 80 रुपयापासून 110 रुपयापर्यंत ही पुडी आपल्याला मिळते. प्रतिपंपाला आपण ही 100 ग्रॅमची एक पुडी वापरणार आहोत आणि याच्यामध्येच आपण ग्रामोक्झोन की ज्याच्यामध्ये पॅराक्वाट डायक्लोराइड 24% SL हा घटक असतो. म्हणजे ही जर 2 तणनाशकं एकत्र करून फवारली तर आणि तरच फक्त 3 ते 4 दिवसामध्ये ही बांधावरची तणं या व्हिडिओत आणि फोटोत आपण पाहतोय की जळायला लागलेले आहेत, चांगल्या प्रकारे ही जळत आहेत. आणि हे तण तर आपण पाहतोय तर हे पाण्यातलं तण आहे, म्हणजे खाली पाणी वाहत असताना सुद्धा त्याच्यामधलं तण शक्यतो जळत नाही आहे. परंतु या तणनाशकाचा वापर केल्यामुळं हे पाण्यामध्ये असणारं तणसुद्धा त्याच्या मुळापर्यंत हे औषध जात असल्यामुळं तण जळत असल्याचं आपल्याला दिसतंय. असा उपाय आपण आणखी एकदा 1.5 ते 2 महिन्यानंतर केलात तरीसुद्धा आपणाला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं तणांचं नियंत्रण झालेलं लक्षात येतं. हे तणनाशकाचे जे उपाय आहेत ते शेतकरी मित्रांनो आम्ही स्वतः प्रॅक्टिकली आधी करून पाहतो. जर कुठलाही उपाय आम्हाला योग्य, खात्रीलायक आणि शेतकरी बंधूंच्या समाधानाचा वाटला तरच आम्ही तो विषय आपल्यापुढे घेऊन येत असतो. आमचे 350हून अधिक व्हिडिओज यूट्यूबवरती ऊर्जा इंडस्ट्रीज सर्च केल्यानंतर येतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पिकांना खतं, तणनाशकं, औषधं, टॉनिक, संजीवकं या सगळ्या ग्रेडची सर्वोत्कृष्ट आणि 100% खात्रीलायक माहिती देणारे असतात. ही 2 तणनाशकं एकत्र न करता तुम्ही कुठलंही एकच तणनाशक वापरायला गेलात तर काय चुकी होते लक्षात घ्या. ग्रामोक्झोन हे तणनाशक फक्त लहान तणं मारण्यासाठी आहे, मोठी तणं मरणार नाहीत. आणि फक्त मिराय 71मुळे तुमची तणं जळायला बराच वेळ लागणार. साधारणपणे तो वेळ तुम्हाला 15 दिवस ते 18 दिवसाच्या पुढं जातो. परंतु ही दोन्ही तणनाशकं एकत्र केलीत तर आणि तर मात्र तुम्हाला फक्त 3 ते 4 दिवसामध्येच अशी तणं जळत असलेल्याचे रिझल्ट दिसून येतात. आमच्याकडे असणारे प्रशिक्षित
पंपाचे फवारणी करणारे आमचे मित्रबंधू यांच्या सहाय्यानं आम्ही अशाच प्रकारचे डायरेक्ट शेतातील व्हिडिओज बनवत असतो आणि सर्व शेतकरी बंधूंना नेहमीच पुरवित असतो. याबद्दल त्यांचेही देखील आम्ही या व्हिडिओमध्ये आभार मानतो. नमस्ते.